वाचे आगर बापर कुमारे वीवर वा विठ्ठल बरवा वा माधव बरवा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दघनं परब्रह्मलिङ्गं मय पाण्डुरङ्गम् क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मनोयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाविरागं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं हे दुःखभंजन मारुति नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार दुःखभंजन मारुति नंदन सुन ले मेरी पुकार श्री भगवत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग विश्वमाऊली ज्ञानोबाराचा स्वानुभवपर अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायात या अभंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कारण वारकरी भजनाची अथवा कीर्तनाची सुरुवात याच अभंगाने होते. अनुभव याचा अर्थ ज्ञान होय आणि ज्ञानाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत, स्मृतिज्ञान आणि अनुभव ज्ञान. त्यात अनुभवाचे देखील दोन प्रकार आहेत, एक भ्रमरूप अनुभव आणि प्रमारूप अनुभव. व्यावहारिक माणसाचा अनुभव भ्रमरूप असतो कारण त्यात एकपणा नसतो. प्रत्येकाची एका वस्तूशी अनुभूती वेगळी असते. परंतु पारमार्थिक माणसाचा अनुभव प्रमारूप असतो कारण सर्वांचा अनुभव सारखा असतो. व्यावहारिक माणसाचा अनुभवाचा विषय म्हणजे साधारण अतएव जड पदार्थ, त्यांची साधना व्यवहार आणि फलश्रुती दुःखरूप असते. परंतु पारमार्थिक माणसाचा अनुभवाचा विषय म्हणजे अबाधित परमात्मा, त्यांची साधना भगवत भक्ती आणि सद्गुरु कृपा अथवा फलश्रुती सुखरूप असते. विठ्ठल विठ्ठल अनुभूतीमुळे अनुभवाला महत्व येते आणि म्हणून ज्या गोष्टीचे अनुभव त्याच्या सुद्धा महत्व येते आणि जे माणूस अनुभव सांगते तिच्यामुळे महत्व येते. इथे ज्यांनी अनुभव सांगितला ते असामान्य ज्ञानोबा आहेत. ज्या भाषेत सांगितला ती भाषा सुद्धा अलंकारिक आहे आणि जो अनुभव सांगितला तो सुद्धा इतरांपेक्षा अलौकिक आहे. असा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडलेला आहे. अनुभव सांगणारा असामान्य आहे कारण ज्ञानाच्या प्रांगणात त्यांचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानेयाचा शिरोमणी वंद्य धोका पुष्यसा, 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 चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा, ज्ञानोबा योग मार्गात महायोगी आहेत. त्यांची परंपरा नाथ संप्रदायाची आहे असं त्यांनी स्वतः सांगितलेले आहे. आदिनाथ गुरु सगर सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आणि ते अनेक योगी कोण तर कर्मयोगी, अष्टांग योगी, ज्ञान योगी आणि दिव्य आणि भक्त योगी या सगळ्या योग्यांची माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांचा अधिकार भक्ती मार्गातही सर्वश्रेष्ठ आहे. अतएव त्यांच्या आरतीत वर्णन केलेले आहे. सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा. वास्तविक जो ज्ञानी असतो तो भक्त नसतो आणि जो भक्त असतो तो ज्ञानी नसतो. जसं की शुक्राचार्य भक्त होते, ज्ञानी होते परंतु भक्त नव्हते. आणि दुसरे उदाहरण म्हणजे अर्जुन जो भक्त होता परंतु ज्ञानी नव्हता. परंतु ज्ञानेश्वर महाराज भक्त सुद्धा होते, योगी सुद्धा होते. योगी पावना मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साय अपराध ज्ञानेश्वर महाराज कोण होते तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे जिथे ज्यांनी अनुभव सांगितला ते साक्षात महाविष्णूचा अवतार आहे आणि म्हणून अनुभव सांगणारा जो आहे तो असामान्य आहे. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भाषेत सांगितला ती भाषा सुद्धा अलंकारिक आहे. कारण काही अभंगात माये शब्द आलेला आहे, जसं काही अभंगात बाह्य शब्द आलेला आहे. जाई नगे माये तया पंढरपुरा. जसं काही अभंगात साजनी शब्द आलेला आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. पाहता पाहता मनाला पुरे धनी. 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 देखिला देखिला माये देवाचा विठ्ठला नंदे होती माने तुझे. देखिला देखिला माये देवाचा विठ्ठला तर म्हणून अनुभव ज्याला आपण अनुभवाची व्याख्या सांगत आहे त्याला हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे ज्याला सांगायचे तो सजातीय असावा. दुसरं म्हणजे ज्याला सांगायचे त्याला ऐकण्याची जिज्ञासा असावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्याला सांगायचे तो सज्जन असावा, म्हणजे आपल्या बोलण्यात काही परिणाम होतो. तात्पर्य अभंगाची भाषा अलंकारिक आहे. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे जो अनुभव जे सुख प्राप्त झाले ते इतरांच्या अलौकिक म्हणजे सुखाची प्राप्ती झाली. जे सुख जगात कोणालाच मिळाले नाही. शेष फक्त आणि फक्त भगवंताचे ओझे वाहूनच शिनला, परंतु त्यालाही ते सुख मिळाले नाही. स्वतः जिच्यासोबत संसार करावा त्या पत्नीला सुद्धा ते सुख मिळाले नाही. जर एक माणूस जर महादेवाची भक्ती करत असेल तर त्यालाही ते सुख मिळाले नाही. आणि हे सुख ज्ञानोबांना प्राप्त झाले. म्हणजे इथे ज्यांनी अनुभव सांगितला ते असामान्य आहे. विठ्ठल विठ्ठल असा व्यावहारिक कधी कधी सुखाची प्राप्ती होते, परंतु ते टिकवायला दुःख असते, त्याला मिळवायला सुद्धा दुःखच असते आणि त्याचे पर्यावसन सुद्धा दुःखातच होते. परंतु ज्ञानोबांचा व्यवहार सुखाचा अथवा चिरकाल टिकणारा आणि त्याचे पर्यावसन सुद्धा सुखातच झाले. असा अलौकिक अनुभव प्राप्त झाला तर तो कशामुळे? अभंगाच्या पहिल्या रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी.
अनुभव प्राप्त झाला तर तो कशामुळे याचे उत्तर ज्ञानोबाने सांगतात की मला त्याचे दर्शन झाले आणि मला सुखाची प्राप्ती झाली. जे ज्ञानोबांनी जे रूप बघितले ते इतरांपेक्षा अलौकिक होते. ज्या प्रकाराने बघितला तो प्रकार सुद्धा अलौकिक होते आणि जे सुख प्राप्त झाले ते सुद्धा इतरांपेक्षा अलौकिक होते. ह्या तीन गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे जे रूप बघितले ते अलौकिक म्हणजे परमात्म्याचे रूप अलौकिक झाले. तुम्हा आम्हा सामान्याचे रूप लौकिक आहे, कारण मागच्या जन्मात आपल्याला असं सुंदर सौंदर्य मिळालं होतं याची सुद्धा निश्चिंती नाही आणि पुढच्या जन्मात असं सुंदर देह मिळणार याची निश्चिंती नाही आणि म्हणून आपले रूप लौकिक आहे. परंतु परमात्म्याचे रूप कधीच बदलत नाही. परमात्मा राम अवतारातही सुंदर आहे, इतका सुंदर की दंडकारण्यातील ऋषीही त्यांच्या रूपावर मोहित झाले. स्वतः शाबू आणि मारीच सारखे राक्षस सुद्धा त्यांच्या रूपावर मोहित झाले. जनकपुराच्या स्त्रियांची इच्छा होती की असं सुंदर सौंदर्य आमच्याही संसारात यावं, म्हणजे इतका सुंदर होता परमात्म्याचा राम अवतार. तर रामचरितमानस मध्ये एक प्रसंग आलेला आहे. राम आणि लक्ष्मण जानकी मातेच्या पुष्प वाटिकेत फिरत असताना सीता माता तिथे आपल्या 8 सख्यांबरोबर आली. या 8 सख्यांमधून एक सखी म्हणाली, जानकी माते बघा, आज ज्यांच्या रूपावर अख्खं जनकपूर मोहित झाले होते ते राजकुमार आज बाग पाहण्यासाठी आलेले आहे. आणि तेव्हा जानकी मातेने राम अवतारा म्हणजे परमात्म्याला बघितले आणि पटकन डोळे बंद करून खालत बसले. त्या सखी विचारू लागली की आई साहेब, आपण डोळे बंद करून का बघितला? तर जानकी माते याचं उत्तर देतात की मला त्याचे दर्शन झाले आणि ते सौंदर्य पुन्हा बाहेर निघू नये म्हणून डोळ्याची कपाटे बंद केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला ज्या प्रकारे सीता माता सखीला आपलं सुख सांगते ते पाहण्यासाठी योगियांनी सुद्धा आपले आयुष्य घालवली, परंतु त्यांना योगियांच्या ध्याने जाताना तोडसे, योगियांच्या ध्याने जाताना तोडसे, योगियांच्या ध्याने जाताना तोडसे, योगियांच्या ध्याने जाताना तोडसे, मामाचे मागे पुढे, मामाचे मागे पुढे, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता त्या योगियांना ते रूप बघितले आणि म्हणून ते डोळे बंद करून खालत बसलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकाराने बघितले तो प्रकार सुद्धा इतरांपेक्षा अलौकिक आहे, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला डोळे भरून बघितले. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी, 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 पाहता पाने दुरी जवळी, पाहता पाने दुरी चारोनी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भारी, पाहता पाने दुरी जवळी, पाहता पाने दुरी जवळी, हरे हरी पाहिला डोळे भारी, तो हरे हरी पाहिला डोळे भारी. आपण सगळे देवाला डोळे भरून बघत नसतो. श्रुती माता सांगते की मला त्याचे दर्शन झाले तर ते ज्ञानदृष्टीने. प्रत्येक वस्तूसाठी दृष्टी भिन्न भिन्न असते. जसे की रोग्याला पाहण्यासाठी वैद्याची दृष्टी असावी लागते, ग्रह पाहण्याकरिता ज्योतिषाची दृष्टी असावी लागते, सोनं व चांदीची पारख करण्यासाठी सोनाराची दृष्टी असावी लागते, रत्नाची पारख करण्यासाठी रत्न पारखाची दृष्टी असावी लागते. तसेच परमात्म्याचे अलौकिक रूप पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी म्हणजे विवेक दृष्टी असावी लागते. तर विवेक दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी असेल तरच परमात्म्याचं अलौकिक रूप बघता येणार आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची सुखानुभूती येणार. दुसरी गोष्ट म्हणजे जे सुख प्राप्त झाले तेही इतरांपेक्षा अलौकिक होते.
महाभारतात सुखाची व्याख्या सांगितलेली आहे. यदम इष्टम तत सुखम. जे इष्ट आहे त्याला सुख म्हणावे. परंतु न्यायशास्त्रकारांनी यावर शंका उपस्थित केलेली आहे की पिण्यासाठी पाणी इष्ट आहे, परंतु त्याच पाण्यात बुडालेला माणूस सुखात बुडाला असं कोणी म्हणणार नाही. किंवा जेवण शिजवण्यासाठी अग्नी इष्ट आहे, परंतु इमारत जळल्यावर सुखात जळली असंही कोणी म्हणणार नाही. तर हे सुखाची व्याख्या खरी नाही. न्यायशास्त्रकारांनी यावर व्याख्या सांगितलेली आहे. अनुकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम. म्हणजेच अनुकूलाची वेदना झाली तर सुख म्हणावे आणि प्रतिकूलाची वेदना झाली तर दुःख म्हणावे. भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारचे सुख सांगितलेले आहे. राजस सुख, तामस सुख आणि सात्विक सुख. सात्विक सुख म्हणजे आरंभी विषाप्रमाणे आणि परिणामी अमृताप्रमाणे असे जे सुख प्राप्त होते त्याला सात्विक सुख असे म्हणतात. जसं की लाल चंदनाच्या लाकडावर जर साप बसलेला असेल तर भीती वाटणार, म्हणजेच आरंभी विषाप्रमाणे. परंतु तो साप हटल्यावर त्याच चंदनाच्या लाकडाने जर श्रीमंती आली तर परिणामी अमृताप्रमाणे. रोग्याला वाटत नाही की मला औषध घ्यावं, परंतु तो तरी पेते, तरी त्याला प्यावं लागते. म्हणजे पहिले कडूपणा पचवावा लागत असते, म्हणजेच आरंभी विषाप्रमाणे. परंतु रोग दूर झाला का त्याला असं वाटते की मला सुखाची प्राप्ती झाली, म्हणजे परिणामी अमृताप्रमाणे. विठ्ठल विठ्ठल. राजस सुख म्हणजे ज्या सुखामध्ये परिणामी विषाप्रमाणे व आरंभी विषाप्रमाणे आरंभी अमृताप्रमाणे परंतु परिणामी विषाप्रमाणे असे जे सुख प्राप्त होते त्याला राजस सुख असे म्हणतात. जसं की न्यायशास्त्रकारी एखादा न्यायशास्त्रीय अधिकारी जर गावात आला तर सुख वाटते, परंतु तोच जर कर्ज वसुली करायला लागला तर दुःख वाटते. कर्ज घेऊन लग्न केलं तर सुख वाटते, परंतु मग तोच कर्ज भरावं लागलं की दुःख वाटते. म्हणजेच आरंभी अमृताप्रमाणे परंतु परिणामी विषाप्रमाणे. तिसरं सुख म्हणजे तामस सुख. आरंभी व परिणामी बुद्धीला मोह पडणारे, जसे निद्रा, आळशीपणा, प्रमाद यापासून होणारे सुख याला तामस सुख असे म्हणावे. परंतु ज्ञानोबरांना ना सात्विक सुख प्राप्त झाले, तामस सुख प्राप्त सुद्धा नाही झाला आणि राजस सुख सुद्धा नाही झाले. सात्विक सुख म्हणावे तर आरंभी विषाप्रमाणे झाली, म्हणजे आरंभी दुःखच झाली, आणि राजस सुख म्हणावे तर परिणामी दुःखच झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना राजस, तामस आणि सात्विक सुख प्राप्त झाले नाही. त्यांना जे सुख प्राप्त झाले ते सुख म्हणजे मोक्ष सुख. म्हणजेच भगवंताचे दर्शनाने जे सुख प्राप्त होणार त्याला मोक्ष सुख असे म्हणतात. भगवंताचे दर्शन आणि सुख प्राप्त होणे हा विषय वेगळा नाही. भगवंताचे रूप बघितल्यावरच सुखाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल असा अनुभव सांगत कोणाला असतात तर या अभंगात साजनी शब्द आलेला आहे. या नंदाच्या साजनी हा शब्द सखी मैत्रिणींसाठी दिलेला आहे. तर सखी मैत्रिणींसाठी दिलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची मैत्रीण कोण? म्हणजे बुद्धिरूपी त्यांची मैत्रीण आहे. मुलगी आपला अनुभव आई बाबांना सांगत नाही, आपल्या भाऊ बहिणींना सांगत नाही, चुलतांना सांगत नाही, परंतु आपल्या मित्राकडे आपल्या अंतःकरणातलं सांगते. तसेच परमात्म्याने आपले सुख, आपला सुखाची अनुभव आई बाबांना सांगितलेले नाही, भाऊ बहिणींना सुद्धा सांगितलेले नाही. ते सुख अर्जुनाला सांगितले, कारण अर्जुन सखा होता, मित्र होता आणि भक्त सुद्धा होता. तर सखी यावर साजनी याच्यावर प्रश्न करते की असे ज्यांना तुम्ही नाही बघितले ते इतके सुंदर आहे व त्यांचं रूप इतकं चांगलं आहे की तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली, तर ते आहे तरी कोण? आणि याचेच उत्तर ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विठ्ठल
मुलांसोबत डॉक्टर जवळ गेल्या केस रिपोर्ट काढण्यासाठी. तर त्या पत्नीने आपले मुलांचे नाव सांगितले, परंतु पतीचे नाव घ्यायला लाजू लागली. त्यावेळेस ते डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर साहेब तुम्हीच लिहा, मला लाज येत आहे. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की आई साहेब मला तुमच्या पतीचे नाव माहीत नाही. तर ते बाई आपल्या मोठ्या मुलाला बोलवते आणि सांगते की तुझ्या बापाचे नाव सांग. त्यावेळेस छोटा मुलगा सांगतो की अजिबात सांगू नको दादा, कारण ज्या अर्थाने आई सुद्धा सांगत नाही त्या अर्थाने बाबाचे नाव वाईट असले पाहिजे असे सांगितलेले आहे. मैत्रिणीच्या आग्रहावरून ज्ञानोबारे न लाजता सांगतात की मला त्याच्या दर्शनाने हे सुख प्राप्त झाले. तर साजनी यावर पुन्हा प्रश्न करते की एकदा विठ्ठल बर्वा म्हटल्यावर पुन्हा माधव बर्वा मनाची काय गरज. तर या सर्वाचा अर्थ बर्वा या शब्द आलेला आहे. बर्वा या शब्दाचा अर्थ तो काळा आहे, तो सावळा आहे. माधव आणि विठ्ठल दोन्ही सुद्धा सावळे होते, काळे होते, परंतु रूपवान होते. माधव सुद्धा खूप रूपवान होता, इतकं रूपवान की लक्ष्मी त्यांच्या रूपावर भाळली. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती, असा लक्ष्मीचा पती माधव आहे. लक्ष्मी कोणी साधारण नव्हती. समुद्र मंथनानंतर 18 रत्न निघाले. त्या 18 रत्नांमधून एक रत्न म्हणजे लक्ष्मी कौस्तुभ. तर त्या रत्नाचे स्वयंवर ठरले आणि ते हातात वरमाला घेऊन पृथ्वी निरीक्षण करायला लागली. परंतु प्रत्येकात कोणता ना कोणता दोष दिसायचा. जसं की दुर्वासासारखे तपी होते, परंतु क्रोधावर नियंत्रण नव्हतं. इंद्र आणि चंद्र दिसायला चांगले, परंतु भोगात रममाण होता. परशुराम शूरवीर सुद्धा होते, परंतु आपल्याच बाबासारखे क्रोधित होते. आणि पूर्ण 21 वेळा पृथ्वी निरीक्षित करण्यानंतर सर्व गुण संपन्न असा मुकुंद त्यांनी वरमाला घातली आणि त्याला आपला पती मानलं. म्हणजे असा हा रूपवान म्हणजे माधव आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे माधव इतका रूपवान आहे. एक उदाहरण सांगतो. कानोपात्रा नावाची एक बाई होती. ते दिसायला खूप सुंदर होती. म्हटलं जाते की जेव्हा ते पान खायची तेव्हा त्या पानाचा लाल रस तिच्या घरातून जायचा तेव्हा दिसायचा. म्हणजे इतकी गोरी व इतकी सुंदर होती. तर आषाढी कार्तिकीच्या वेळेस काही वारकरी त्यांना जाताना हातात पताका घेऊन भजन करता करता जाताना दिसले. त्यावेळेस कानोपात्रा म्हणाली की अरे, कारण की कानोपात्राला आपल्या रूपावर अहंकार झाला होता. कानोपात्रा म्हणाली अरे असे हे सगळे कुठे जात आहेत, कोण आहे असं ज्याला जो पाहण्या लायकीचा आहे. जर तुम्हाला सुंदर पाहत असेल तर माझ्याजवळ या. त्यावेळेस त्या कानोपात्राने आपल्या एका वारकरीला जवळ बोलवले आणि म्हटले तुम्ही कुठे चालले. त्यावेळेस वारकरी म्हणाला आई साहेब आम्ही पंढरपूरला चालतो. त्यावेळेस कानोपात्रा म्हणते की पंढरपूरला आहे तरी कोण. तर वारकरी सांगतात तिथे आमचा देव पांडुरंग आहे. कानोपात्रा म्हणाली की माझ्यापेक्षाही रूपवान आहे का तो, माझ्यापेक्षा नाजूक व गोरा आहे का तो. वारकरी म्हणाला हो, तुमच्यापेक्षा अधिक सुंदर व नाजूक आहे. पांडुरंग कांते
किती सुंदर आहे. आणि त्यावेळेस कानोपात्रा पंढरपूरला वारीमध्ये गेले. रांगेत लागली व पंढरपूरची रांग जवळ आली, विठ्ठलाच्या मंदिराच्या जवळ आली. आणि त्यावेळेस जेव्हा कानोपात्राला पांडुरंगाचे दर्शन झाले, त्यावेळेस तिला एक युक्ती सुचली. तिने आपल्या दोन बोट पांडुरंगाच्या पायावर टोचले आणि टोचल्यावर जेव्हा तिने बाहेर काढले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली की त्या पांडुरंगाच्या पायावर त्या दोन बोटा टोचल्यामुळे दोन गट्टे झाले आहे. आणि त्यावेळेस तिचा अहंकार नष्ट झाला, गळून पडला आणि ते म्हणाली, आता मला माहीत पडलं की माझ्यापेक्षाही सुंदर असा परमात्मा आहे. आणि म्हणून कानोपात्राने ठरवलं की मला आता पांडुरंगाचीच सेवा करायची आहे, त्यांच्याच सानिध्यात राहायचं आणि मला पंढरपूरमध्ये त्याची सेवा भक्ती करायची आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही जर कधी पंढरपूरला गेल्यास तर तिथे कानोपात्रा नावाचं एक झाड दिसेल. तिथे बाजूनी तुम्हाला एक कानोपात्राचं मंदिर दिसेल. तिथे जरूर दर्शन करजा. आणि पंढरपूरमध्ये जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर आजही ते दोन बोटाचे गड्डे झालेले आजही दिसत आहे. त्यानंतर मैत्रिणी साजनी प्रश्न करते की विठ्ठलाचे दर्शन झाले तर तुम्हाला इतके सुख प्राप्त झाले तर सगळ्यांना त्याला पाहावं असं का वाटत नाही. आणि याचे उत्तर ज्ञानोबा आहे अभंगाच्या तिसऱ्या
हा माधव बरोबर. मा म्हणजे विद्या. त्या विद्येचा ईश परमेश्वर आपल्या भक्तास ज्ञान देण्यास समर्थ, म्हणून त्याला माधव असे म्हणतात. तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय? तर अज्ञानी माणूस सुद्धा त्याच्या शरण गेला तरी तो त्याची रक्षण करतात, म्हणून त्याला असे विठ्ठल असे म्हणतात. तात्पर्य, आतून बाहेरून सामर्थ्याने तोच एक बर्व आहे. व्यावहारिक माणसाचा अनुभव भ्रमरूप असल्यामुळे सर्वांना त्याला पाहावं असं वाटणार नाही, आणि जरी बघितलं तरी ज्ञानोबारांसारखं सुख प्राप्त होणार नाही. परंतु याच्या उलट पारमार्थिक माणूसचा अनुभव म्हणजे प्रेमारूप, कारण की सर्व संतांचा अनुभव सारखाच आहे. ज्ञानोबारांना जे सुख प्राप्त झाले तेच दुसऱ्या संतांना सुद्धा प्राप्त होणार, म्हणजेच सगळ्यांचा अनुभव सारखा आहे. विठ्ठल विठ्ठल मैत्रिणीच्या आग्रहावरून ज्ञानोबा सांगतात. मैत्रीण प्रश्न म्हणजे साजणे शब्द प्रश्न विचारते की जर तुम्हाला श्री विठ्ठल दर्शनाने एवढे मोठे सुख प्राप्त झाले तर अख्खं जग विठ्ठलाचे नित्य दर्शन घेत राहतात, परंतु त्यांना ते सुख प्राप्त होत नाही. याचे उत्तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कारण की मनुष्याला देव हा साधन म्हणून आवडतो, कारण देवाचा साध्य हा संसार आहे. आपला संसार चांगला व्हावा म्हणून देव आवडतो, आणि जरी त्याचे दर्शन झाले तरी तशी अनुभूती येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य मनुष्याच्या मनात व्यभिचार असतो, म्हणजे प्रत्येक दिवशी देव बदलतो. जसं की रविवारला सूर्याची पूजा, सोमवारला महादेवाची पूजा, मंगळवारला दुर्गादेवीची पूजा, बुधवारला विठ्ठलाची पूजा, गुरुवारला गजानन बाबा नाही तर साईबाबाची पूजा, शुक्रवारला संतोषी माताची पूजा, शनिवारला हनुमंताची पूजा, असेच दररोज सुरूच असतात. म्हणजे सामान्य व्यक्तीच्या मनात व्यभिचार असतो. तिसरी गोष्ट म्हणजे जर मागच्या जन्माची पुण्य संघटित असेल तरच देवाबद्दल आवड निर्माण होते. संतांच्या भगवंताबद्दल आवड निर्माण होते. तात्पर्य, जर मागच्या जन्माचे पुण्य जरी संघटित असेल तरच भगवंताबद्दल आवड निर्माण होते. या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी आवड हा शब्द वापरलेला आहे. इच्छा आणि आवड यामध्ये फरक आहे. इच्छा हे पूर्तीनंतर संपुष्टात आहे, जसे की तहान लागल्यास पाणी पिण्याची इच्छा, भूक लागल्यास जेवणाची इच्छा. जर तुम्हाला तहान लागली आणि तुम्ही समजा पाणी पिले तर तुम्हाला पुन्हा पाणी प्यायची इच्छा होणार नाही. म्हणजे इच्छा हे निमित्त आहे. इच्छा जेव्हा पूर्ण झाली तेव्हा संपून जाणार. परंतु आवडीचे असे नाही. आवड ही अखंड असते. जसं की तुम्हाला जेवणानंतर गोड खायची आवड असेल तर तुम्ही ते एकच दिवस, 2 दिवस, 3 दिवस नाही, अख्खं जीवनभर तेच करत राहणार, कारण की आवड हे अखंड आहे. आवड हे कधीच संपत नाही. मैत्रीण पुन्हा प्रश्न विचारते, जर सगळ्यांना त्यांना पाहावं असं वाटलं तर सर्वांना सुख देणे इतकं सामर्थ्य आहे का?
आणि याचे उत्तर ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात देतात. सर्व सुखाचे आधार 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 सर्व सुखाचे
याचे उत्तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तू सर्व सुखाचा सागरच आहे. त्या सागरात विशालता आहे आणि गंभीरता आहे, म्हणून त्याला सागराची अशी उपमा दिलेली आहे. त्या सागरात अनेक रत्न जडलेले आहे, म्हणून त्याला सर्व सुखाचे सागर असे म्हटलेले आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर निळा म्हणे पंढरपूर, सर्व सुखाचे आगर नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे चोकाम महार, सर्व सुखाचे आगर धनी म्हणे शारंगर, सर्व सुखाचे आगर निवृत्तीचा ज्ञानेश्वर. सर्व सुखा या जोडीला सर्व हा शब्द आलेलाच आहे आणि तो आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. जसं की हरिपाठात सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी, पसायदानात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोके, प्रार्थनेत सर्वे सुखी न संतु सर्वे संतु निरामय हो. तसेच तुकाराम महाराजांच्या अभंगात तुका मळे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आता सर्व सुखाच्या जोडीला कौन लावला जातो याचा विचार आता आपण पुढे करणार आहे. विठ्ठल विठ्ठल महाभारतात भगवंताला सर्व म्हटलेले आहे. तोच सर्वाचा अधिष्ठान कारण आहे आणि तो सर्व जीवांचा मालक आहे, म्हणून त्याला सर्व हा शब्द लिहिला आहे. सर्व सुख म्हणजे परमात्मा सुख, म्हणजे मागचे दुःख संपणे आणि पुढे कसलीच अपेक्षा शिल्लक न राहणे, असे जे सुख प्राप्त होणार त्याला सर्व सुख असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्व हा शब्द परमात्मा वाचक आहे आणि म्हणून सर्व सुखाला परमात्मा सुख असे म्हटलेले आहे. पुण्याने देव आवडतो, पापाने संसार आवडतो, ज्ञानाने देव आवडतो आणि भक्तीने देव दिसतो. ज्ञानात महाराज शेवटच्या चरणात सांगतात की तोच सर्वाचा अधिष्ठान कारण आहे, तोच सर्व जीवांचा मालक आहे. महाभारतात व्याख्या सांगितलेली आहे, सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वमेव प्रत्यक्षते. तसेच म्हणजे या पूर्ण कीर्तनाचे थोडक्यात अर्थ म्हणजे तात्पर्य, भगवंताच्या दर्शनाने जे सुख प्राप्त होते त्याला सर्व सुख असे म्हणतात. भगवंताने मला ज्या प्रकारे बोलण्याची बुद्धी दिली त्या प्रकारे मी बोलण्याचा प्रयत्न केला. जर चांगलं वाटलं असेल तर ते भगवंताची कृपा आणि वाईट वाटलं असेल तर तो माझा दोष असं समजून मला माफ करा. झालेली सेवा पांडुरंगाचरणी माऊलीचरणी अर्पण. सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.